सध्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्ष वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत। एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून अत्यंत खालच्या भाषेमध्ये टीका देखील करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि याचंच उदाहरण म्हणजेच उद्धव ठाकरे यांची सभा आणि त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं प्रत्युत्तर। दरम्यान उद्धव ठाकरे म्हणतात की महाराजांनी इंग्रजांना विरोध करण्यासाठी सुरत लुटली। उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी त्यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केलाय। औरंगजेबाच्या प्रेमापोटी उद्धव ठाकरे हे नको ते इतिहास सांगत असल्याचं देखील विरोधक बोलत आहेत। तर मी सगळीकडे छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरं बांधणार असल्याचं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। आणि म्हणून मी ठरवलेलं आहे, प्रत्येक सभेत मी सांगणार आहे, जे दसऱ्याला बोललो की तुमच्या आशीर्वादाने आपल्या महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात मी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधल्याशिवाय राहणार नाही। देव आहेत ते आमचे, दैवत आहे। आणि केवळ महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातच नाही तर सुरतेमध्ये सुद्धा मी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधल्याशिवाय राहणार नाही। त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी यावर जोरदार पलटवार दिलाय की चला तर मग छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधण्याची सुरुवात आपण मुंबऱ्यामधूनच करूया, मी स्वतःहून तुमच्या सोबत येतोय। आणि काय म्हणाले सुरतेला जाऊन महाराजांचं मंदिर बांधणार। अरे 22 वर्षापूर्वी सुरत मध्ये छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा नरेंद्र मोदीजींनी उभारलेला आहे, नरेंद्र मोदीजींनी उभारला आहे। आता माझी उद्धवजी तुम्हाला एवढीच विनंती आहे, तुम्ही म्हणता सगळीकडे शिवरायांचं मंदिर मी उभारणार, चला तर मग मुंबऱ्याला शिवरायांचं मंदिर आपण उभारू। तुम्हाला मदत करण्याकरता आम्ही देखील त्या ठिकाणी तयार आहोत। आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात पहिलं मंदिर तिथे उभारू आणि छत्रपती शिवरायांना नमन करू। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या या प्रत्युत्तरानंतर आता निवडणुकांच्या तोंडावर राजकीय वातावरण हे तापलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकमेकांवर टीका करून आपला राग व्यक्त करत असल्याचे देखील राजकीय नेते आपल्याला देखील दिसून येत आहे।